फुटपाथ दुकानदार संघटना जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, आवाज दो। नागपुरातील संविधान चौकात नागपूर फेरीवाला फुटपाथ दुकानदार संघटनेकडून जे आहे आंदोलन करण्यात येत आहे। आपल्यासोबत काका आहे, काय सांगणार तुम्ही आज आंदोलन करताय? माझं नाव रजा कुरैशी आहे। मी नागपूर फेरीवाला फुटपाथ दुकानदार संघटनेवर जनरल सेक्रेटरी आहे और महानगरपालिका TVC मेंबर आहे। माझं म्हणणं असं आहे, हे जेवढे लोक आहे, ज्या लोकांना वोटिंग केलेली आहे त्यांना महानगरपालिकेने तुरंत लायसन द्यावे। दुसरं असं आहे, जे नैसर्गिक बाजारपेठ आहे, जे जुन्यापासून बनलेले आहे त्याला हस्तांतरित करू नका, कारण एवढी संख्या आणि एवढे फुटपाथ दुकानदार जातील कुठे? आणि 2019च्या नंतर जे अनएम्प्लॉईड झालेलं आहे, जे बेरोजगारी झालेली आहे, त्याचा आकडा अजून आलेला नाही। महानगरपालिकेने मानवता दृष्टिकोनानं हा विषयावर पार पाडावे, कारण हा पोटा संबंध आहे। तुमचं हे जे आंदोलन आहे खूप आधीपासून सुरू आहे, खूप दिवसापासून हा तुमचा संघर्ष सुरू आहे, मात्र अजूनही यावर बोलणं झालेलं नाही किंवा तुम्हाला तुमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही। आता तुमचं नेमकं म्हणणं काय आहे आणि समोरची भूमिका काय? TVCची पहिली मीटिंग झाली जेव्हा कमिशनर आले नवीन, त्यांना म्हटलं होतं की कुरेशी साहेब तुम्ही काळजी करू नका, आम्ही 15 दिवसात लायसन देऊ। आणि ही बातमी नवभारतमध्ये छपलेली। जशी बातमी छपली आणि जशी बातमी पेपरात आली, दुसऱ्या दिवशी हा निर्णय झाला की आता लायसन द्यायचं नाही। याचा अर्थ काय? कोणी ना कोणी प्रेशर टाकत आहे आणि प्रेशर खूप भरपूर आहे। तो आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही टाळमटाळ करू नका। जर तुमच्या मनात असेल तसं सांगा, जर नसेल तर तसं सांगा, स्पष्ट सांगा। जर नेता असेल त्यांना टेबल टाक करावी, शिवागाडी देणं बंद करावे, कारण हाही एक भाग आहे पोट भरण्याचा। आणि यांचे जे अधिकार आहे, हा होऊ शकते की खूप भरपूर नाही दिला तर कमीत कमी थोडा तो द्या, अधिकार तो द्या, कारण जीवन जीवाची जगण्याची अधिकार आहे यांना। इथे तुम्ही नमूद केलेलं आहे 228 की पर्ची लागू करो, काय तो कायदा आहे आणि काय मागणी? जेवढे नागपूर शहरचे आकर्ष होते, मी तुम्हाला आधी सांगितलं 2016मध्ये हे लोकांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे। हा रजिस्ट्रेशन पर्ची आहे 2000। हीच रजिस्ट्रेशन पर्चीच्या आधारावर महानगरपालिकाने 6000 लोकांची यादी हायकोर्टमध्ये सबमिट केली आणि याच यादीवर महानगरपालिकाला हायकोर्टनं सांगितलं की या लोकांचे TVCमध्ये वोटिंग घ्यावी। तो आमचं म्हणणं असं आहे की ज्या लोकांना वोटिंग केलेली आहे, कमीत कमी बाबा रे यांना तो लायसन देऊन द्या। तुम्ही इकडे आंदोलन करताय, मागून आवाज येतोय की तिकडे तुमचे दुकान ठेले उचलल्या जात आहे। तुमचं हे संघर्ष बऱ्याच दिवसापासून आहे, तिकडे तुमचे दुकान उचलल्या जात आहे। आता याच्या समोर नेमकी भूमिका? माझी भूमिका अशी आहे की आम्ही कितीही ओढो, कितीही जोराने बोलो, पण प्रशासन जे आहे ना, प्रशासनासोबत जे पोलीसवाले राहतात खाकी वर्दी, त्याला महत्त्व असते। त्याच्यासमोर जाऊन म्हणजे काही आपण करू नाही शकत। आणि हे महानगरपालिका वारंवार पोलीसवाल्यांना घेऊन सोबत चुकीची कारवाई करतात। तुम्हाला एक उदाहरण सांगतो, हा TVC मेंबर आहे, याला अधिकार आहे रोजगार करायचा, याच्या लायसन्ससुद्धा आणि ठेलासुद्धा उचलून येतात। त्यांच्या म्हणणं असं आहे हमको नाही मालूम, तो आपण भांडण नाही करू शकत, कारण प्रशासनले तोंड देऊन त्याचा काही अर्थ निघणार नाही, कारण ते कर्मचारी आहे। कर्मचारी काही बोलून काही होणार आहे का? कारण त्याला तो आदेश वरतून आहे, तोही नोकर आहे। तुम्ही टेबल टॉकबद्दल बोललात, पण आतापर्यंत झालेली नाही का टेबल टॉक? TVCची 10 मीटिंग झाली। 10 मीटिंगमध्ये आम्ही आमचे ठराव मांडले, पण महानगरपालिका स्वतःचे ठराव घेऊन हा मीटिंगला निरस्त करून देते। आमची जी सुनावणी आहे ते करत नाही। यामध्ये एक नियम आहे, आज सर्वांना सांगतो मी, जर तुमची सुनावणी होत नसेल, तुमची कोणती बाजू कमिशनर मानत नसेल,
तो याच्यावर एक कमिटी गठीत करावी. या कमिटीमध्ये रिटायर्ड जज, रिटायर्ड ऑफिसर और रिटायर्ड प्रतिनिधी राहावे आणि ते सुनावणी करतील. आता तुमचं हे धरणं प्रदर्शन किती दिवस चाललं? आम्ही कंटिन्यू, आता तुम्ही तो पाहिलेलं आहे, बराच दिवस झाले. मी कंटिन्यू दिवाळीच्या आधीही केलं होतं, दिवाळीच्या नंतरही केलं आणि आताही करणार आहोत. बहुतेक मी जर आमचे मंडळी बसली आणि आजच्या आंदोलन केल्यानंतर आम्ही महानगरपालिकाचे घेराव करणार आहोत. यानंतर रास्ता रोको आंदोलन करील. आम्ही यासाठी नाही करत की प्रशासनाने उगीच अडथळा निर्माण होईल. काही गोष्ट जे अशी राहते की त्याचा परिणाम दूर निघते. पण जर या लोकांना नाही मानला तो आम्ही करू आणि सुप्रीम कोर्टातही जाऊ. नक्कीच. तर आपण बघू शकतो, हमें जीने का अधिकार है, हमें भी न्याय दो, या मागणीसह जे आहे हे लोक जे आहे मागील अनेक वर्षापासून आपल्या हक्कासाठी जे आहे आंदोलन करीत आहे आणि आताही जर यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर महानगरपालिकेचा घेराव घेऊ, रास्ता रोको करू. कारण आतापर्यंत 10 मीटिंग झालेल्या आहे, मात्र टेबल टॉक झालं, मात्र अजूनही त्याचा जो आहे न्याय मिळाला नाही. कुठल्याही मागण्या पूर्ण झालेल्या नाही आणि पुन्हाही जर सामोरी मागण्या पूर्ण झालेल्या नाही तर महानगरपालिकेचा घेराव करू, रास्ता रोको करू आणि सर्वोच्च न्यायालयात देखील जाऊ असा इशारा जे आहे या संघटनेकडून देण्यात आलेला आहे. VKB न्यूजसाठी स्वीटी कांद्रीकर, नागपूर.